तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मोठी खुशखबर आहे की लाडक्या बहिणींचा मार्च हप्ता कधी मिळणार आणि खात्यात 3,000 जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले आहेत. मार्चच्या हप्त्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. दरम्यान आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची खूप शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात खूपच लोकप्रिय झाली आहे. योजनेला 2 वर्ष झाले तरी महिलांमध्ये चांगलीच क्रेज पाहायला मिळते. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. मात्र एप्रिल महिना संपायला आला, केवळ आठवडा शिल्लक राहिलेला असतानाही मार्चचा हप्ता महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे मार्चचा व एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याची महिलांमध्ये हुरहुर लागलेली आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले आहेत. मार्चच्या हप्त्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. दरम्यान आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र खात्यात येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेतून जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत, तर काहींनी KYC केलेलीच नसल्याने या महिलांना योजनेतून बाद केले आहे. अशा महिलांना सरकारचे 1,500 रुपये मिळणार नाहीत. तर मित्रांनो, कधी येणार मार्च आणि एप्रिलचे हप्ते? तर मित्रांनो, एप्रिल महिना संपला तरी मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हप्ता लांबणीवर गेला आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातो. मागच्या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात KYCची मुदत संपल्यानंतर पैसे जमा केले जाऊ शकतात. मार्च एप्रिलचे पैसे एकत्रित मिळणार का? तर मित्रांनो, एप्रिल महिना संपत आला तरी लाडक्या महिलांना योजनेचे पैसे मिळालेले नाही. त्याचसोबत आता एप्रिलच्या हप्त्याबाबतही विचारणा होऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडल्याचे दिसते. फेब्रुवारीचा हप्ता देखील मार्च महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता मार्चचा हप्ता लांबणीवर पडल्याने हा हप्ता KYCची वाढलेली मुदत संपल्यानंतर म्हणजेच 30 एप्रिलनंतर पात्र महिलांना दिला जाईल. त्यामुळे महिलांच्या खात्यात या महिन्यात 3,000 रुपये एकत्रित येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट आणि लाईक करून नक्की कळवा. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.